ह्यात मी डीप करते. क्लास हे कसं झालं बघू दे. टाक. आता पहिल्यांदा आपण तेल तापत ठेवलेलं. आता काय करायचं पहिलं? त्याच्यात आता हिरवी मिरची, आधी लसूण घ्या. लसूण, हिरवी मिरची, आता त्याच्यात कांदा टाकूया. तांबूस झाला की त्याच्यामध्ये हे टाकायचं, आपण भाज्या टाकायच्या. आपण गाजर टाकले, त्यानंतर कोबी घातले, फरसबी आहे आणि ही शिमला मिरची. आता आपण एका वाटीत पहिला हे करूया, हे ना कॉर्नफ्लॉवरचं आपण एक हे करून घेऊया, मिश्रण करून घेऊया. किती 2 चमचे घेऊ? पाणी लागेल का? हे करेक्ट आहे? नाही, अजून लागणार आहे, कारण की आपण पातळ करणार आहोत ना. पाणी लागेल ना? हां, अजून टाका थोडं पाणी. बस नाही घाला. आता त्याच्यामध्ये 2 चमचे सोया सॉस टाकायचं. अच्छा, ह्याच्यातच घालायचं? हां. 2 चमचे सोया सॉस. आता थोडं ते मिक्स करा. रंग बघा काय झालाय, शॉलॅट. आता ह्यात आपण आधी 2 चमचे हे टाकूया, चिली सॉस. मिश्रण टाकूया आता. वाव, मस्त रंग आलाय. मीठ वगैरे कधी घालायचं? हां, आता घालूया. आता झाले, व्हिनेगर टाकूया. थोडं पाणी घ्या अजून. आता आपल्याला त्यात काय घालायचं? आता व्हिनेगर टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया. व्हिनेगर 1 चमचा? हा, 1 चमचा. चवीपुरतं मीठ टाकूया. डन. झालं. रेडी टू ईट. तुम्ही लक्षात ठेवा, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टेबलस्पून सोडा, बेकिंग सोडा असं आम्ही घातलेलं आहे दही आणि साखरेच्या मिश्रणामध्ये. हे परत मिक्स करून घ्या. बरं, आता ही साखर विरघळेपर्यंत ते मिक्स करायचं. साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचे. मग थोडंसं तूही मदत कर ना, आता माझ्या एकट्याचाच हात दुखेल इथे. तोपर्यंत आपण गप्पाही मारूयात. हो, बरोबर ना? अजून काय काय तू अलिबागमध्ये काय करतेस मित्रमैत्रिणींसोबत? आम्ही फिरायला जातो. कुठे? आमच्या इथे एक फेमस आहे हिराकोट, तिथे आम्ही जातो. बरं, काय तिथे नेमकं पाहण्यासारखं? पाहण्यासारखं नाही, जॉगिंग ट्रॅक आहे. मग तू जॉगिंगला जातेस? जॉगिंगला नाही, असंच फिरायला. असंच फिरायला? तिथे जाऊन गप्पा मारायच्या. बरं, असं होतं का खरंच? बरेच आपण समुद्रकिनारी जेव्हा जातो तेव्हा बरेच मुलं मुली तिथे पुस्तक घेऊन एक अभ्यास वगैरे करत असलेले दिसतात. अभ्यास होतो का तिथे जाऊन? नाही होत. नाही होत ना? मला आज उत्तर मिळालं. चला, साखर आता व्यवस्थित विरघळली आहे. हो, आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं रेस्ट करत ठेवायचं. का बरं असं? ते फर्मेंट होईल आणि वरती येईल, थोडं फुगून येईल. हां, बरं, ठीक आहे. आपण झाकण ठेवूयात, 5 मिनिटं वाट पाहूयात. टुटी फ्रुटी स्लाइस केकसाठी लागणारं हे दह्यासोबतचं मिश्रण आम्ही तयार केलं. त्याच्यामध्ये साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा सगळं घातलं, ते मिक्स करून घेतलं. आता एक 5 मिनिटं फर्मेंट करायसाठी आपण ठेवूयात. करेक्ट? वाट पाहूयात. चला, टुटी फ्रुटी स्लाइस केकसाठी लागणारे मिश्रण आपण 5 मिनिटं फर्मेंट करायला ठेवलं आणि ते आता झालेलं आहे. वा, पुढे काय करायचंय? ह्याच्यात आता तेल घालायचंय. तेल घालायचंय? किती?
60 ml. अरे बापरे, आता 60 ml कसं मोजू? अराउंड 1 बाउल छोटा. बर. पुढे आता हे मिक्स करायचं. मिक्स करायचं. हे मिक्स झालं की ह्याच्यात व्हॅनिला एसेन्स ऍड करायचं. व्हॅनिला एसेन्स झालंय मिक्स. आता पुढे आता थोडा मैदा. बर. एक थिक बॅटर होईल एवढं घालायचं. बर. आणि आता ह्याच्यात मिल्क पावडर ऍड करायची 3 टेबलस्पून. बर. मिल्क पावडर घे. आपण मैदा घातला आणि आता मिल्क पावडर ऍड करतो. हो. बर. आणि हे मिक्स करतच राहायचं का असं? हो. बर, ठीक आहे. बॅटर अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये मैदा घ्यायचा आणि ती टूटी फ्रुटी घालायच्या त्याच्यात. असं का बरं? हे काय वेगळं करतोय आपण आता? त्या चिकटायला नको. बर. बेक होताना त्या आत चिकटून राहू नये म्हणून मैदा आपण घेतलाय वाटीत. हो. पुढे आता त्याच्यात टूटी फ्रुटी घालायचे. बर, ठीक आहे. आणि हे मिक्स करायचं. ओके. आणि मग मिक्स करून मग ह्याच्यात ऍड करा. ह्याच्यात घालायचंय. ओके. घाला अजून टुटी फ्रुटी. खूप लागू दे त्याला छान. बस, करूया का मिक्स आता? हो. टुटी फ्रुटी स्लाइस केकसाठी लागणाऱ्या मिश्रणामध्ये आम्ही टुटी फ्रुटी आत्ता घातली, जी मैद्यामध्ये घोळवून घातली आहे, कारण ती त्याला चिकटायला नको. बरोबर. काय आता पुढची कृती आहे? आता मोल्ड घ्यायचा स्लाइस केकचा. बरं, हा आपण घेतलाय. हो. याला ऑइलनी ग्रीसिंग केलेलं दिसतंय. हो. हे आता ठेवलं. आता ह्याला डस्टिंग करायचं. बरं, मैद्यानेच. हो. हे उरलेला मैदा काढून घ्यायचा. बर. आता हे बॅटर घालायचं त्याच्यात घालायचं. हो. किती घालायचंय बॅटर? संपूर्ण? हो. घरी जेव्हा हा केक तू पहिल्यांदा करून खाऊ घातलास घरच्यांना, क्लासमधून शिकून येऊन, तेव्हा तुझा भाऊ, तुझे बाबा आणि तुझ्या आईची रिॲक्शन काय होती ग नेमकी? त्यांना खूप आवडला, कारण माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि त्याच्यात खूप चांगला झालेला. व्हेरी गुड. आता हे चांगलंच झालं पाहिजे. हो. नाही तर ते मला रागवतात, तुला नाही. काय करायचं पुढे आता? आता ह्याच्यावर उरलेले जे टूटी फ्रुटी आहेत मैद्यामध्ये घातलेल्या, त्या घालायच्या. बरं, घ्या मग. आणि ह्या उरलेल्या आपण नंतर खायच्या ना नुसत्या? हो. खाऊ शकतो आपण. मी तर खाणारच. ओके. उरलेली टुटी फ्रुटी आपण त्याच्यावरती पेरली आहे. पुढे आता हे नीट करून घ्यायचं की सगळीकडे ते बॅटर सम प्रमाणात पसरेल. बरं, ठीक आहे. जरा मग आपण त्याला अजून सेट करून घेऊया. हे केल्यानंतर पुढची कृती काय आपली? ओव्हन प्रीहीट करायचं 180 डिग्री सेल्सिअसवर. बरं. आणि 30 मिनिटसाठी बेक करत ठेवा. 30 मिनिटांसाठी बेक करत ठेवायचं. हो. आणि मग बेक झाल्यानंतर लगेच खायचा केक? नाही, थंड झाल्यावर. थंड झाल्यावर. आणि त्याचे आपल्याला काप करायला लागतील ना? स्लाइस करायला. करेक्ट. कारण या केकचं नाव काय? टुटी फ्रुटी स्लाइस केक. एवढं कळतं मला. बरोबर की नाही का? फॅन्टास्टिक. मग आता आपण 180 डिग्री सेल्सिअसवरती आधी प्रीहीट करूयात. मग 180 डिग्री सेल्सिअसवरती 30 मिनिटं ठेवूयात. तेव्हा कुठे जाऊन तयार होईल आपला टूटी फ्रुटी स्लाइस. कळलं का तुम्हाला? आम्ही हे सगळं करून घेतो, केक असा छान सजवून घेतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. टूटी फ्रुटी केक साठी लागणारे साहित्य: मैदा, दही, टूटी फ्रुटी, साखर, बेकिंग पावडर, मिल्क पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि सोडा. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 200 ग्रॅम दही घेऊन त्यामध्ये 100 ग्रॅम साखर घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टेबलस्पून सोडा घालून सर्व एकत्र करून मिश्रण 5 मिनिटांसाठी मुरवत ठेवावं. भिजवलेल्या दह्याच्या मिश्रणामध्ये 60 मिलीलिटर तेल, व्हॅनिला इसेन्स, मैदा आणि 3 टेबलस्पून मिल्क पावडर घालून मिश्रण एकत्रित करून घ्यावं. दुसऱ्या बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये टूटी फ्रुटी मिक्स करावी. मैद्यातील टूटी फ्रुटी दह्याच्या एकत्रित मिश्रणामध्ये घालावी. केकच्या साच्याला तेलाने ग्रीस करून त्यावर मैदा पसरवून घ्यावा. नंतर ट्रे मध्ये टूटी फ्रुटी आणि दह्याचे एकत्रित मिश्रण घालावं. ओव्हन 180 डिग्रीला प्रीहीट करून 30 मिनिटांसाठी केक बेक करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. दीपिका काकू आपल्या सोबत आहेत. आता आपण किचन मध्ये आहोत आणि पहिला पदार्थ करणार आहोत कोकोनट बिस्किट रोल. या पदार्थाचं नाव काय? फणस बिर्याणी. आता तिसरा पदार्थ आपल्याला करायचा आहे. काय याचं नाव आहे? रताळ्याचा उपमा.